भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज नाशिक महापालिकेच्या वतीने अत्यंत उत्साहात महामानवाला अभिवादन करण्यात आले. नाशिकच्या शिवाजी रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पालिकेच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली. यावेळी जय भीमच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. शालिमार येथील ऐतिहासिक पूर्णाकृती पुतळ्यास महापौर हिमगौरी आहेर आडके आणि उपमहापौर विलास शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी गटनेते श्याम बडोदे, उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, डॉक्टर आवेश पलोड यांच्यासह पालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेबांचे विचार हेच प्रशासनाचे मार्गदर्शक आहेत, अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या. नाशिक महापालिकेचे मुख्यालयात जयंतीचा सोहळा थाटात पार पडला. बाबासाहेबांच्या प्रतिमेस महापौर आणि स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप यांच्या हस्ते पुष्पहार करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्वांनी सामूहिक बुद्धवंदना घेतली. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरला तो चिमुरडा देवांश तायडे. देवांशने डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवनावर इंग्रजीतून केलेल्या प्रभावी भाषणामुळे उपस्थित सर्वच पदाधिकारी आणि अधिकारी थक्क झाले. महापौरांनी त्याचे विशेष कौतुक करत त्याला शाबासकी दिली. या सोहळ्याला अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, उपायुक्त सुवर्णा दखणे, सहाय्यक आयुक्त रमेश बहिरम यांच्यासह सुरक्षा अधिकारी रमेश ताजनपुरे, नगर सचिव संजय नेरकर, जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे, महेंद्र केंद्रे, मनीषा पाटेकर, साहेबराव भोसले, मिलिंद राजगुरू, जयश्री गांगुर्डे, संतोष वाघ, गुणवंत वाघ, मनोज खैरनार, नामदेव वाघमारे, वसंत घोडेराव, संजय गायकवाड, किशोर जाधव, स्वप्निल निकम, जयश्री सोनवणे, योगिता वाघ, विशाल घागरे, मयूर चराटे, अरुण साळव, मोसमी जाधव, वाल्मिक भंदुरे यांच्यासह पालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी, नगर सचिव आणि कर्मचारी उपस्थित होते. केवळ औपचारिकता न पाळता अत्यंत आदराने आणि शिस्तबद्ध पद्धतीने हा जयंती उत्सव साजरा करून मनपा प्रशासनाने सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला.